मित्रहो, प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या मागील व्हिडिओजमध्ये आपण वैदिक काळाच्या समाप्तीनंतर भारतात उदयास आलेल्या 16 महाजनपदांविषयी जाणून घेतले। या महाजनपदांमध्ये पुढे आपसात झालेल्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये अन्य सर्व महाजनपदांना मागे सारत मगध महाजनपद हे सर्वात शक्तिशाली महाजनपद म्हणून उदयास आले। उत्तर भारताच्या विस्तृत भूभागावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या मगध महाजनपदामध्ये असे काय वेगळेपण होते की अन्य महाजनपदांपेक्षा मगध महाजनपदाचाच उत्कर्ष होऊ शकला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जरा विस्तृतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ। उत्तर वैदिक काळाच्या सुरुवातीलाच लागलेल्या लोह धातूच्या शोधामुळे जवळपास सर्वच महाजनपदे ही संपन्न होऊ लागली होती। संपूर्ण भारतात जणू काही विकासाचे पर्वत सुरू झाले होते। अशातच मगध राज्याला जर कसला सर्वाधिक फायदा झाला असेल तर तो होता छोटा नागपूरच्या पठाराचा। मगधच्या हद्दीत असलेल्या या भागातून मगधला मोठ्या प्रमाणावर लोहखनिज प्राप्त झाले, ज्यामुळे मगध आधुनिक हत्यारे, युद्ध सामग्री आणि अवजारांच्या बाबतीत सर्वांच्या पुढे राहिला। मगधवासियांनी मोठ्या प्रमाणावर जंगली लाकूड तोडून त्यापासून युद्धात उपयुक्त असणारे आधुनिक रथ बनवले। सोबतच जंगली हत्तींना पकडून त्यांना युद्धाचे प्रशिक्षणही दिले, ज्यामुळे मगधचे सैन्य अन्य महाजनपदांच्या तुलनेत अधिक शक्तिशाली बनले। भौगोलिकदृष्ट्या पाहिले असता आपल्याला लक्षात येते की मगध राज्याचे स्थान हे अतिशय सुरक्षित अशा स्थानी होते। त्याची प्रारंभिक राजधानी राजगृह ही डोंगर दऱ्यांनी वेढलेली होती, तर दुसरी राजधानी पाटलीपुत्र ही गंगा, गंडक आणि सोन या नद्यांच्या संगम स्थानावर वसलेली होती। या सर्व कारणांमुळे मगधवर आक्रमण करून त्याला जिंकणे हे काही सहज शक्य नव्हते। राजकीय दृष्टिकोनातून पाहिले असता आपल्याला लक्षात येते की मगध राज्याला एकापेक्षा एक सरस असे अनेक राजकीय नेतृत्व लाभले, ज्यामुळे येथे साम्राज्य विस्तारासोबतच सुदृढ अशी प्रशासकीय व्यवस्थाही लाभली आणि वाढत्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणेही सोपे गेले। यासोबतच मगध राज्यात पसरलेले नद्यांचे जाळे आणि येथे असलेल्या सुपीक भूमीमुळे कृषीतून भरघोस उत्पन्न मिळू लागले, ज्याचा व्यापार नदीमार्गांनी देशाच्या विभिन्न भागात केला जाऊ लागला आणि या सर्व गोष्टींमुळे मगध आर्थिकदृष्ट्या संपन्न बनू लागला। आणि अशा प्रकारे मगध राज्याची होत असलेली आर्थिक प्रगती, तेथील प्रशासकीय स्थिरता आणि महत्त्वाकांक्षी राजकीय नेतृत्व यामुळे मगध हे राज्य अन्य महाजनपदांच्या तुलनेत सर्वच बाबतीत अग्रेसर राहिले। मगधच्या उत्कर्षात अनुक्रमे हर्यक वंश, शिशुनाग वंश, नंदवंश आणि मौर्य वंश यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान लाभले आहे। पुराणांमध्ये बृहद्रथ या राजाला मगध राज्याचा संस्थापक असल्याचे सांगितले गेले आहे, परंतु ऐतिहासिक स्रोतांच्या आधारे हर्यक वंशाच्या राजा बिंबिसार यांनाच मगध राज्याचे वास्तविक संस्थापक मानले जाते। राजा बिंबिसार हे हर्यक वंशाचे प्रथम शासक असून अल्पवयीन असतानाच ते मगधच्या राज्यसत्तेवर विराजमान झाले। राजा बिंबिसार यांना जैन साहित्यात श्रेणिक या नावाने संबोधण्यात आलेले आहे। मगधचा शांततामय मार्गाने विस्तार करण्यासाठी राजा बिंबिसार यांनी आपल्या शेजारील राज्यांसोबत थेट वैवाहिक संबंधच प्रस्थापित केले। त्यांनी 3 विवाह केले। त्यातील पहिला विवाह त्यांनी कौशलराजची पुत्री आणि प्रसेनजीतची बहीण असलेल्या महाकोशला देवी हिच्यासोबत केला, ज्यामुळे त्यांना काशी हा प्रांत मिळाला। दुसरा विवाह त्यांनी लिच्छवीची राजकुमारी चेलना हिच्यासोबत केला, जिच्यापासून त्यांना अजातशत्रू नावाचा पुत्र झाला। तर तिसरा विवाह त्यांनी पंजाबच्या मद्र कुळातल्या राजकुमारी क्षेमा हिच्यासोबत केला। या 3ही वैवाहिक संबंधातून राजा बिंबिसार यांना मोठी राजनीतिक प्रतिष्ठा मिळाली आणि मगधचा अनेक दिशेला साम्राज्य विस्तार करण्याचा मार्गही प्रशस्त झाला। पुढे राजा बिंबिसार यांनी अंग प्रदेश जिंकून मगधला जोडले आणि अजातशत्रूला तेथील शासक म्हणून नियुक्त केले। शेजारील अवंती राज्याचे शासक राजा चंडप्रद्योत यांच्या सोबत राजा बिंबिसार यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते।
राजा चंडप्रद्योत जेव्हा एका दुर्धर व्याधीने ग्रस्त झाले होते तेव्हा राजा बिंबिसार यांनी आपला राजवैद्य जीवक याला उपचारासाठी अवंती राज्यात पाठवले होते. राजा बिंबिसार यांनी जवळपास 52 वर्षे राज्यकारभार केला, परंतु नंतर त्यांच्याच पुत्राने म्हणजेच अजातशत्रूनेच इसवी सन पूर्व 492च्या आसपास त्यांची हत्या केली आणि स्वतः मगधच्या गादीवर विराजमान झाला. अजातशत्रू हा जैन मतानुयायी होता. जैन साहित्यात त्याला कुणिक या नावाने संबोधण्यात आलेले आहे. राजा बिंबिसार यांची हत्या केल्यामुळे कौशल नरेश राजा प्रसेनजीत क्रोधित झाले आणि त्यांनी अजातशत्रूसोबत युद्ध पुकारले. परंतु या युद्धात राजा प्रसेनजीत यांचाच पराभव झाला आणि अखेरीस राजा प्रसेनजीत यांना त्यांची कन्या वाजिरा हिचा विवाह राजा अजातशत्रू यांच्यासोबत करून द्यावा लागला. पुढे अजातशत्रूचे लिच्छवी राज्यासोबतही युद्ध झाले, ज्यात त्याने आपल्या वत्सकार नावाच्या कूटनीतिकार मित्राची मदत घेत रथमुसल आणि महाशिलाकंटक नावाच्या नवीन हत्यारांचा वापर केला आणि हे युद्ध जिंकले. अशा प्रकारे अजातशत्रूने काशी आणि वैशाली या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांना मगधसोबत जोडले. अजातशत्रूच्या काळात राजगृह येथील सप्तपर्णी गुहेत प्रथम बौद्ध संगीतीचे आयोजन झाले. पुढे 32 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर अजातशत्रूलाही त्याचा पुत्र उदयीन याने ठार मारले. हर्यक वंशात या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने हर्यक वंशाला पितृहंता वंश या नावाने देखील ओळखले जाते. जैन ग्रंथ आणि पुराणांमध्ये केलेल्या वर्णनानुसार राजा उदयीन यांनी गंगा, सोन आणि गंडक या नद्यांच्या संगम तटावर पाटलीपुत्र या नवीन राजधानीची स्थापना केली. उदयीन हा जैन मतानुयायी होता. त्याचा पुत्र नागदशक हा हर्यक वंशाचा शेवटचा शासक होता. नागदशकाच्या दरबारी अमात्य असणाऱ्या शिशुनाग या अधिकाऱ्याने नागदशकाला पदच्युत केले आणि मगधच्या गादीवर शिशुनाग नावाच्या नवीन राजवंशाची स्थापना झाली. राजा शिशुनागाने अवंती आणि वत्स या राज्यांवर आक्रमण करून त्यांना मगधसोबत जोडले आणि आपल्या राजधानीला वैशाली येथे हलविले. शिशुनागाच्या कार्यकाळात मगध राज्य बंगालपासून मालवापर्यंत पसरले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कालाशोक हा मगधच्या गादीवर विराजमान झाला. राजा कालाशोकने मगधच्या राजधानीला वैशालीवरून पुन्हा एकदा पाटलीपुत्र येथे हलविले. त्याच्या कार्यकाळात वैशाली नगरात द्वितीय बौद्ध संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यावदान या बौद्ध ग्रंथात तसेच पुराणांमध्येही कालाशोकला काकवर्ण या नावाने संबोधण्यात आलेले आहे. बाणभट्टद्वारा रचित हर्षचरित या ग्रंथातही वर्णन मिळते की काकवर्णाची महापद्मानंद नावाच्या एका व्यक्तीने राजधानी पाटलीपुत्र येथे चाकू मारून हत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्रांनी जवळपास 22 वर्षांपर्यंत मगधच्या गादीवर शासन केले आणि मग नंदीवर्धन या अखेरच्या शिशुनाग वंशीय राजानंतर मगधवर नंद वंशाची स्थापना झाली. पुराणांच्या अनुसार मगधवर नंद वंशाची स्थापना करणारा महापद्मानंद हा एक शूद्र होता. पुराणांमध्ये त्याला सर्व क्षत्रांतक म्हणजेच क्षत्रियांचा नाश करणारा आणि भार्गव म्हणजेच परशुरामाचा दुसरा अवतार असे संबोधण्यात आलेले आहे. आपल्या शेजारील सर्वच राज्यांना जिंकून मगधचे विशाल साम्राज्य निर्माण करणाऱ्या महापद्मनंदाने स्वतःसाठी एक राट आणि एक क्षत्र अशा उपाध्या धारण केल्या होत्या. त्याने कलिंग राज्याला जिंकून तेथील जीन सेनाची मूर्ती मगधला आणली होती. महापद्मनंदाला 8 पुत्र होते, ज्यातील धनानंद हा नंदवंशाचा अंतिम शासक ठरला. इसवी सन पूर्व 326 मध्ये जेव्हा सिकंदरने भारताच्या वायव्य भूमीवर आक्रमण केले तेव्हा धनानंद हाच मगधचा शासक होता. म्हणजेच धनानंद हा सिकंदरचा समकालीन होता. युनानी लेखकांनी धनानंदाला अग्रमीज या नावाने संबोधले आहे. राजा धनानंदाने जनतेवर अनेक प्रकारचे कर लादलेले असल्याकारणाने जनता धनानंदावर नाराज होती. तक्षशिलाचे आचार्य चाणक्य यांचा भर दरबारात अपमान केल्यामुळे आचार्य चाणक्य यांनी आपला शिष्य चंद्रगुप्त मौर्य याच्या मदतीने इसवी सन पूर्व 322 मध्ये धनानंदाची हत्या केली आणि मगधवर मौर्य वंशाची स्थापना झाली. पुढे मौर्य राज्यांच्या कालखंडात मगध साम्राज्य उत्कर्षाच्या शिखरावर जाऊन पोहोचला. मगधच्या उत्कर्षामध्ये मौर्य राजांचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. त्यांच्या या योगदानाविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये विस्तृतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.